या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढलाय। यावेळी सुजात आंबेडकरांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी सुद्धा केली आहे। आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाहीये। इतके पोलीस संभाजीनगरामध्ये कशासाठी आलेले आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर यावेळी मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। 3 कार्यकर्त्यांनी आरएसएस कार्यालयामध्ये जाऊन निवेदन द्यायचाही प्रयत्न केला, मात्र कुणीही समोर न आल्यानं निवेदन पोलिसांनीच स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय। आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे। आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा नेत नाही आहोत। आम्ही एका आरएसएसच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय। त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये, सीआरपीएफ जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे का लागतात? 3 बॅरिकेड लावलेत, हे एवढे सगळे का लागतात? आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय, आम्ही प्रेमाने मोर्चा करतोय, आम्ही भारताचं संविधान, भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय। तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी आहे? आपण ग्राफिक्स मधनं पाहतोय नेमकं आंदोलन कशामुळे होत आहे। महाविद्यालयांसमोर आरएसएस नोंदणीवरनं वादाची ठिणगी पडली। त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी नोंदणी थांबवल्यानं गुन्हे दाखल झाले। या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस कार्यालयावर आज मोर्चा आयोजित केला होता। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली।